नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब भगवा प्लॉट नंबर 2 मध्ये आहे. प्लॉट नंबर 2 ला आपण 31 तारखेला पाणी दिलेलं होतं. म्हणजे आज 13 दिवस 14वा दिवस आहे. चौकी मी कालच म्हटलं होतं, जमिनीवर डिपेंड आहे. हलकी जमीन, भारी जमीन, तुम्ही ताण किती दिला त्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. तर आज या चौकीमध्ये काय झालंय, कालपासून आता थोडा मावा प्रगट झालेला आहे. माव्यामध्ये आता काय थोडा हिरवा मावा पण आहे, याच्यामध्ये काही काळा मावा पण आहे. म्हणून लगेच एक फवारणीचे नियोजन केलेलं आहे. फवारणीमध्ये बुरशीनाशक घेतलेले M45 घेतलेलं आहे 1 किलो 600 लिटरला, आणि मार्शल घेतलेलं आहे 750-600 लिटरला. हे दोन्हीच कॉम्बिनेशन करून फवारणीचं नियोजन केलं. तो फवारणी लगेच चालू केली आहे. त्याच्यामुळं काय होईल, लगेच जो मावा ओपन झालेला आहे तो लगेच त्याच्यावर कंट्रोलिंग होईल. मावा अतिशय महत्वाचा आहे. सुरुवातीची अवस्था एक तुम्हाला जवळपास 15 दिवस हा प्रॉब्लेम जाणवत राहील. म्हणून माव्याला सरासरी 2 ते 3 फवारण्याचं नियोजन करावं लागतं. आता ही माव्याची पहिलीच फवारणी आहे माव्यासाठी. त्यासाठी काही शेतकरी बांधव त्या प्लॉट सोबत असतील निरीक्षण करा, आणि मावा असेल तर मार्शल आणि M45 कॉम्बिनेशनची फवारणी घ्या. म्हणजे काय, मावा लगेच कंट्रोलमध्ये राहील. नमस्कार.